आपण सगळेजण जाणतोच की युपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्ये सुद्धा मेन्स मध्ये आपल्याला काय आहे की ऑप्शनल हा सब्जेक्ट आहे. तो 500 मार्कला आहे. 2 पेपर त्याचे येणार आहेत. ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 म्हणजेच आपण समजा एक ऑप्शनल चॉईस केला, हिस्ट्री केला, तर हिस्ट्री 1 250 मार्कसाठी आणि हिस्ट्री 2 250 मार्कसाठी आपल्याला असणार आहे. आता मेन्सच्या 1750 मार्कमध्ये आपल्याला 500 मार्कचा ऑप्शनल असणार आहे. म्हणजे याचं वेटेज जवळपास 30% आहे. ऑप्शनलला आपल्याला प्रचंड महत्व दिलं पाहिजे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघू की ऑप्शनल एक्झॅक्टली का आहेत. बऱ्याच मुलांना हे पण माहित नाही की ऑप्शनल का आहेत, त्याच्यामध्ये का आयोगाने ते ठेवलेले आहेत ऑप्शनल्स. आता प्रत्येक ऑप्शनल काय असू शकतो, डिफरंट असणार आहेत. म्हणजे एका व्यक्तीचा ऑप्शनल आहे हिस्ट्री, एका व्यक्तीचा ऑप्शनल आहे जिओग्राफी पकडू आपण, तर दोघांसाठी जजमेंटच्या बेस डिफरंट झाल्यात. मग ऑप्शनल सिस्टीम का ठेवलेली आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ऑप्शनलची लिस्ट आहे पूर्ण, त्याच्यातनं एक ऑप्शनल आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर काही रॅन्डमली करायचा का आपण तो, तर त्याचं उत्तर नो आहे. 16 पैकी कोणती एक गोष्ट पिक करायची आपल्याला, तर आपण डोळे बंद करून फक्त बोट ठेवणार का, किंवा चिठ्ठ्या टाकून डिसाइड करणार का, की माझ्या मित्राने एक XYZ ऑप्शनल घेतला म्हणून मी घेणार आहे. असं करणं कितपत योग्य आहे, की मला वाटलं म्हणून मी काहीतरी केलं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एक नेहमी लक्षात ठेवायचं, मला वाटलं, मी कुठून तरी ऐकलं, कोणीतरी सांगितलं, कोणीतरी केलंय म्हणून मी करतोय. या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा टाळल्या पाहिजेत आपल्याला. आपल्याला जर नंबर ऑफ ऑप्शनल मधनं एक ऑप्शनल सिलेक्ट करायचं आहे, तर देअर मस्ट बी सर्टन लॉजिक. सर्टन म्हणजे फिक्स, लॉजिक त्याच्या मागे पाहिजे, काहीतरी तर्कशास्त्र पाहिजे. मी हा ऑप्शनल का घेतलाय, त्याच्या मागे 1 2 3 4 ही कारण आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण काय बघूया की आयोगाने दिलेले ऑप्शनल्स कोणते कोणते आहेत. टोटल आयोगाने जर आपण बघितले तर 26 ऑप्शनलची लिस्ट दिलेली आहे. या 26 मधनं आपल्याला एक सिलेक्ट करायचंय ज्याचं वेटेज 1750 मधून असणार आहे. 500 मार्कचं 2 पेपर येतील आपल्याला 250 मार्कचे. कोणते कोणते ऑप्शनल आहे हे पहिले बघूया. मग याच्यामधनं एक आपल्याला जर सिलेक्ट करायचं आहे, करावाच लागेल तो, त्याच्याशिवाय ही एक्झाम आपण तयारीच करू शकणार नाही. काही जण म्हणतील प्रिलिम्स माझी क्लिअर झाल्यानंतर मी ऑप्शनल सिलेक्ट करेन. नाही, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करताना जसं स्ट्रक्चर आहे तशी आपल्याला तयारी केली पाहिजे. मेन्स रिटर्न आहे, मेन्सची तयारी नेहमी ही प्रिलिम्सच्या सोबतीनं किंबहुना त्याच्या पहिली केली पाहिजे. ती स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे किंवा बघू पुढे. ओके, सो कोणते कोणते ऑप्शनल्स आहेत हे आपण पहिलं इथं क्लॅरिटी ठेवू. पहिला आहे ऍग्रिकल्चर, दुसरा आहे अॅनिमल हजबंड्री अँड वेटरनरी सायन्स, अँथ्रोपोलॉजी मानववंशशास्त्र, ओके, वनस्पती शास्त्र म्हणजे बॉटनी, केमिस्ट्री रसायनशास्त्र, सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य अभियांत्रिकी, कॉमर्स अँड अकाउंटन्सी वाणिज्य व लेखा, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विद्युत अभियांत्रिकी, जिओग्राफी जिओलॉजी म्हणजे भूविज्ञान, हिस्ट्री इतिहास. आपण फक्त लिस्ट बघतोय पहिली. आता कोणताही विचार मनात आणायचा नाही की मी हाच ठेवणार आहे, माझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तर मी कॉमर्सच घेतो. असू शकतो तो त्याच्यापैकी एक क्रायटेरिया. आपण क्रायटेरिया बघू आणि त्याच्यावरनं डिसाइड करू. नेक्स्ट लॉ विधी, मॅनेजमेंट व्यवस्थापन, मॅथमॅटिक्स गणित, मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांत्रिकी अभियांत्रिकी, वैद्यकीय विज्ञान मेडिकल सायन्स, तत्वज्ञान फिलॉसॉफी, फिजिक्स भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, सायकोलॉजी मानसशास्त्र, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासन, सोशियोलॉजी समाजशास्त्र,
स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी शास्त्र, झूलॉजी प्राणीशास्त्र, आणि 26 आहे मराठी लिटरेचर म्हणजेच मराठी वाङ्मय. आता हे 26 ऑप्शनल दिलेले आहेत. हे लिस्ट बघितल्यानंतर तुम्हाला एक बेसिक आयडिया आली की आपल्याला हे 26 ऑप्शनल्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण हे करू शकतो. आता वेगवेगळ्या कॅटेगरीज म्हणजे काय, तर बघा आता ऍग्रिकल्चर आहे, हा ऑप्शनल जर कोणाला घ्यायचा आहे तर बेसिकली बीएससी ऍग्री ज्याचं झालेलं आहे तोच घेणार. अदर याने असा ऑप्शनल घेणं रिस्की आहे, राईट. त्याचप्रमाणे आपण जर म्हटलं इथं मेडिकल सायन्स आहे, वैद्यकीय विज्ञान, जे डॉक्टर्स आहेत एमबीबीएस आहेत किंवा रिलेटेड फील्डच्या रिलेटेड आहेत तेच हा सब्जेक्ट घेऊ शकतात. म्हणजे काही सब्जेक्ट अशी आहेत जसे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, ज्यांचं ग्रॅज्युएशन मध्ये ते बॅकग्राऊंड होतं तेच लोक ते ऑप्शनल घेऊ शकतात. याशिवाय काही ऑप्शनल असे आहेत जसं आपण पकडू हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ओके, इकॉनॉमिक्स आहे, फिलॉसॉफी आहे, सायकोलॉजी आहे, हे कोणीही घेऊ शकतात. त्याचं बॅकग्राऊंडच असलं पाहिजे अशातला भाग नाहीये. आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे सायन्स बॅकग्राऊंड आहे, इंजिनियर्स आहेत पण हिस्ट्री घेतलेलं आहे, जिओग्राफी घेतलेलं आहे. युपीएससी मध्ये अशी कित्येक उदाहरणं आहेत ज्यांनी काय केलंय, हिस्ट्री जिओग्राफी, पूर्णपणे आयटी इंजिनियर होता, हिस्ट्री घेतलाय आणि त्यातनं पोस्ट काढलेली आहे. सो काही सब्जेक्ट असे आहेत ज्याची कोणीही तयारी करू शकतो, काही सब्जेक्ट असे आहेत ज्याला स्पेसिफिक ग्रॅज्युएशनचं बॅकग्राऊंड लागणारच आहे. आता हे बेसिक लेवलला आपण विचार केला. आता आपण विचार करू की एक्झॅक्टली आयोगाला इथं काय एक्सपेक्टेड आहे की बाबा ऑप्शनल का ठेवलेलं आहे. तर आपण जर आयोगाचा सिलेबस बघितलेलाच आहे, आयोगाने जे स्ट्रक्चर दिलंय त्याच्यामध्ये जीएस आहे मेन्सला आणि ऑप्शनल आहे, वैकल्पिक विषय आहे. जीएस सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि ऑप्शनल वैकल्पिक जो विषय आहे तो काय आहे, हा आपल्या चॉईस प्रमाणे दिलेल्या 26 सब्जेक्टच्या लिस्ट मधनं एक आपण घेऊ शकतो, आपण चॉईस करू शकतो. म्हणजे काय होणार, समजा त्या वर्षी XYZ नंबर ऑफ स्टुडंट आपण पकडू 100 बसतायत, तर 100 स्टुडंटना हा सिलेबस सेम आहे आणि 100 स्टुडंट परत जवळपास 1750 पैकी 500 आपण जर म्हटलं तर किती असणार आहे, 30% आसपास वेटेज आहे याला. म्हणजे 30% वेटेज साठी प्रत्येकाचा सब्जेक्ट वेगळा असणार आहे. मग ते कोणत्या बेसिसवर जज करणार आहे आणि का ठेवलेला आहे हे, तर आयोगाने हा पेपर कशासाठी ठेवला आहे. युपीएससी मध्ये हा होता, 2010-11 पूर्वी एमपीएससी मध्ये सुद्धा काय होतं, सेम स्ट्रक्चर होतं, तिथं पण ऑप्शनल स्ट्रक्चर होतं. मधल्या कालखंडात ऑप्शनल हे स्ट्रक्चर निघून गेलं आणि एक्झामच काय झाली, एमसीक्यूची होती. आता पुन्हा एकदा रिटर्न एक्झामचा विचार करताना 30% वेटेज हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्याचं असणार आहे. का, असं का आहे, तर आयोग विचार करताना काय म्हणतो की एक जो ऑफिसर असतो, पकडू आयएएस आहे, आयपीएस आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, इथं आपण आयएएस स्पेसिफिक या वेने विचार करू. त्या ऑफिसरला 2 वर्क करावं लागतात टेक्निकली. एक आहे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन, डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन झालं. जनरल ऍडमिनिस्ट्रेशन कोणत्याही डिस्ट्रिक्ट मध्ये समजा तो कलेक्टर आहे, आयएएस आहे, तर त्याला तिथलं बेसिक ऍडमिनिस्ट्रेशन बघावं लागतं. पण हेच आयएएस न काय होऊ शकतं, किंवा डेप्युटी कलेक्टर्स आहेत त्यांना काय होऊ शकतं, त्यांना हेच कार्य वेगवेगळं पण देऊ शकतात. उदाहरणार्थ एक डेप्युटी कलेक्टर वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत होतो, तो फूड एफएओ रिलेटेड ह्याच्यामध्ये पण जातो, तो समजा मेट्रोचा प्रकल्प आहे तिथं पण वर्क करतो, पर्यावरणची एखादी कमिटी बनवलेली आहे त्याच्यासाठी वर्क करतो. तर या सुपर क्लास 1 आयएएस किंवा डेप्युटी कलेक्टर यांच्याकडनं काय एक्सपेक्टेशन आहे, तर तो पर्सन जनरल जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे ते करण्यासाठी सुद्धा एलिजिबल पाहिजे आणि तो सिनियर झाल्यानंतर त्याला एखाद्या समजा कमिटीचा हेड बनवला पर्यावरणच्या किंवा कुठल्या तरी बोर्डमध्ये त्याला हे केलं, तर तिथली गोष्ट त्याचं बॅकग्राऊंड काही असलं तरी
तिथली गोष्ट जाणून घेण्यासाठी, म्हणजे आता समजू कला क्षेत्रातला आहे, ज्याची डिग्री तिथली आहे, पीएचडी आहे, काही आहे, आणि जनरल ऍडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे, पण त्याला पर्यावरणच्या याच्यामध्ये कमिटीमध्ये हेड बनवला, तर त्याच्यात ॲबिलिटी पाहिजे इन डेप्थ जाऊन त्या गोष्टीचं पूर्णपणे विश्लेषण करून त्याच्यावर रिपोर्ट पब्लिश करण्यासाठी, रिपोर्ट देण्यासाठी, किंवा ती गोष्ट जाणून ते टास्क हँडल करण्यासाठी. म्हणजेच एकाच वेळी त्या ऑफिसरकडनं त्यांना एक्सपेक्टेड आहे जनरलिस्ट अप्रोच, सर्वसामान्य आपण म्हणतो, आणि त्याचबरोबर स्पेशलिस्ट अप्रोच. हे दोन अप्रोच पाहिजे तुमच्याकडे. तो किती डेप्थ मध्ये जाऊन एखाद्या सब्जेक्टचा तयारी करू शकतो, किती मिनिमम वेळामध्ये तो अक्वायर करू शकतो. आता हिस्ट्री घेतलं, त्यांना एक्सपेक्टेड आहे का आपल्याकडनं पीएचडी करणं? तर त्याचं उत्तर आहे नो. नाही तर त्यांनी सांगितलं असतं तसं. त्यांना आपल्याकडनं काय एक्सपेक्टेड आहे? गिवन बेसिक मिनिमम टाइम मध्ये समोर टास्क दिलेला आहे, म्हणजे सिलेबस दिलेला आहे. हा कॅन्डिडेट इथं कसा रेडी होतोय, कसं करणार, कसा रेडी होतोय? 500 पैकी ज्याला जास्त मार्क, त्याने ते स्किल अक्वायर केलेलं आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सगळ्यांना कळतंय की 500 पैकी जेवढे जास्त मार्क म्हणजे काय, त्याने मिनिमम टाइम मध्ये गिवन द सिलेबस एका लाईन मध्ये त्या स्ट्रक्चरला अनालिसिस केलेलं आहे, त्यानुसार प्लॅन बनवलाय आणि फटाफट इम्प्लिमेंटेशन करून जास्तीत जास्त मार्क पण मिळवले. आपली ॲबिलिटी स्पेशलिस्ट आहे, त्यांना कळालंय सिलेक्ट. म्हणून ऑप्शनल सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे. आता आपण जे बघितले 26 ची लिस्ट, त्याच्यामधनं जर एक ऑप्शनल आपल्याला सिलेक्ट करायचंय, तर आपण लॉटरी काढल्यासारखं डोळे बंद करून बोट ठेवायचं का? नाही. आपला फोकस एकच पाहिजे, त्या 500 मध्ये मला जास्तीत जास्त मार्क एखादा ऑप्शनल कसा देऊ शकतो. मार्क्सिस्ट गमतीनं जर आपण म्हटलं तर मार्क्सिस्ट अप्रोच पाहिजे आपला इथं. म्हणजे काय? जास्तीत जास्त मार्क्सवादी, जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील, माझे आन्सर्स त्यांना कशी हे होतील, मी कसं सिलेबस कव्हर करेन, जास्तीत जास्त क्वेश्चनचं उत्तर गिवन टाइम मध्ये कसं देईन. 500 मधनं मला जास्त मार्क येऊन माझ्या टोटल स्कोअरला 1750 पैकी जास्तीत जास्त कसं कॉन्ट्रीब्युशन होईल, म्हणजे मी सिलेक्ट होईल. दॅट इज कॉल्ड प्रोफेशनल अप्रोच. 100% प्रोफेशनल अप्रोच पाहिजे आपल्याकडे इथं. सो जर ऑप्शनलचे आपण क्रायटेरियाज बघितले तर कसे लावणार आहोत आपण? सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे इंटरेस्ट. आता इंटरेस्टला आपण काय घ्यायचं, तर माझी बेसिक आवड काय आहे. आता एखाद्याला कविता वाचायला आवडतात, कादंबऱ्या वाचायला आवडतात, म्हणून त्याने इमिडिएटली मराठी लिटरेचर घ्यायचा का? किंवा एखाद्याला लढाया आवडतात, ऐतिहासिक गोष्टी आवडतात, ऐतिहासिक ठिकाणी फिरणं आवडतं, म्हणून हिस्ट्री हा ऑप्शनल घ्यायचा का? तर फक्त एवढ्यावरच नाही, बाकीचे अजून क्रायटेरिया त्याच्यावर पण विचार करायचा. माझ्या मते इथं इंटरेस्टची पण डेफिनेशन झाली पाहिजे. इंटरेस्ट म्हणजे मला फक्त आवडतं असं नाही, आवड आणि समज काय आहे मला त्याची, मी एक्झामसाठी त्याचा वापर करू शकतो का, मला बेसिक अंडरस्टँडिंग आहे का. नाही तर मॅथ्स आपल्याला आवडतं, गणित आवडतात, म्हणून मी मॅथ्स घेतला, पण मी एक्झामसाठी तो करू शकतो का. तर आवड आणि समज या दोन गोष्टी इंटरेस्ट मध्ये खूप महत्वाच्या आहेत. मग मी एखादा ऑप्शनल घेतलाय, माझ्या मित्राने घेतलाय म्हणून, किंवा मला गायडन्स अवेलेबल आहे म्हणून मी घेतलाय, किंवा इतर कोणत्याही फॅक्टरने घेतलाय, आणि मला त्यात आवडच नाही, मला बोरिंग वाटतं, मी त्याच्यात अजून जास्त इनपुट टाकण्यासच लिमिटेशन्स आहेत, असं ऑप्शनल घेण्यात काय पॉइंट आहे. हा ऑप्शनल आपले मार्क्स वाढवण्यापेक्षा काय करणार आहे, आपले मार्क्स कमी करणार आहे. हा एक क्रायटेरिया झाला. दुसरा क्रायटेरिया आपण काय विचार करू शकतो. दुसरा क्रायटेरिया आहे की आपल्याला मटेरियल कसं आहे अवेलेबल. मटेरियलची अवेलेबिलिटी काय आहे. ओके, मटेरियलची अवेलेबिलिटी म्हणजे काय. सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसच्या पॉइंटला अनुसरून मला मटेरियल अवेलेबल होईल का. त्या सिलेबसच्या पॉइंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या
मी आन्सर लिहू शकतो अशा याच्यामध्ये मला इझी अवेलेबल आहेत का? म्हणजे आपल्याला मटेरियल अवेलेबिलिटी आहे. मटेरियल अवेलेबिलिटीला पकडूनच मी अजून एक क्रायटेरिया घेईन. तुम्ही मीडियम कोणतं चॉईस करणार आहात? ते मराठी असणार आहे और इंग्लिश असणार आहे. याच्यावर सुद्धा ऑप्शनल आपण पकडला पाहिजे, कारण काही काही ऑप्शनलचं मटेरियल आपल्याला कोणत्या तरी स्पेसिफिक लँग्वेज मध्ये अवेलेबल होईल, अदर लँग्वेज मध्ये होणार नाही. हा एक क्रायटेरिया आपण केला पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं फिक्स केलं पाहिजे मी कोणत्या मीडियम मधून देणार आहे. मीडियम नंतरच पुढची गोष्ट राहील मटेरियल नंतर गायडन्स. तर गायडन्स म्हणजे काय? गायडन्स खूप महत्वाचं आहे आपल्याला इथं. गायडन्स म्हणजे काय? आपल्याला कोणीही फक्त पुस्तकं वाचण्यासाठी पोस्ट देणार नाहीये. कशासाठी देणार आहेत पोस्ट? आपल्याला पोस्ट मिळणार आहे आन्सर रायटिंग साठी, कम्युनिकेशन साठी. माझ्या उत्तरांमधनं त्यांना कळणार माझे विचार काय आहेत, मग ते मला मार्क्स देणार आहेत. मग मी जे वाचणार आहे ते प्रॉपर ट्रॅकवर आहे का, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी जे वाचतोय ते प्रॉपरली आन्सर फॉर्मॅट मध्ये येतंय का? टेस्ट देतोय का मी प्रॉपर? या गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं आपण वाचलं, समजा हिस्ट्री घेतला, वर्ल्ड हिस्ट्री केलं आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण पुस्तकच वाचत राहिलो, टेस्ट देऊन बघितलं नाही की ते आन्सर फॉर्मॅटमध्ये कम्युनिकेशनला येतंय का, मग ती आन्सर लिहिलेली सुद्धा प्रॉपर मार्गाने आहेत की नाही हे सुद्धा आपले आन्सर्स प्रॉपर व्यक्तीने चेक करून आपल्याला सांगितलं पाहिजे की याच्यामध्ये तू हे ऍडिशन करू शकतोस, या काही गोष्टी कमी केल्या पाहिजेत, तरच आपल्याला मार्क्सचा प्रॉपर दृष्टीनं विचार करता येईल. आता याच्या पुढचा आपण क्रायटेरिया काय पकडूया की कधी कधी हा क्रायटेरिया खूप मोठा असतो. ऑप्शनलचा मला जीएस मध्ये काय फायदा होणार आहे? सिमिलॅरिटी इन जीएस, यालाच आपण सिलॅबस असं पण म्हणूया. ओके, सिमिलॅरिटी इन जीएस काय आहे? उदाहरणार्थ आपण जर हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर आपल्याला तो प्रिलिम्सला पण उपयोगाला पडणार आहे. साधारण 12 ते 15 क्वेश्चन येणार आहेत प्रिलिम्सला. मेन्सला आपण घेतला तर मेन्सला ऑप्शनलचे 500 मार्क हिस्ट्रीसाठी, प्लस जीएस पेपर 1 मध्ये साधारणपणे 60 ते 70 मार्काचं वर्ल्ड हिस्ट्री, आपण 70 मार्क पकडू. त्याचबरोबर आर्ट आर्किटेक्चर कल्चर आम्हाला 60 ते 70 मार्कला येणार आहे, आर्ट कल्चर. ओके, याशिवाय एस्से मध्ये आपल्याला काही गोष्टींसाठी याचा वापर होणार आहे. इथिक्स मध्ये थोडासा याचा उपयोग होऊ शकतो. ओके, कारण ते महात्मा गांधींवर क्वेश्चन विचारतात, सुभाषचंद्र बोसवर विचारतायत, त्यांची एखादी कोट देत आहेत इथिक्स मध्ये आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारतायत. ओके, ते अनालाइज करा, मग तिथं थोडासा होऊ शकतो. म्हणजे आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये दोन्हीकडे हिस्ट्रीचा वापर होऊ शकतो. तर एक स्मार्ट स्टडी आपल्याला तेवढा कमी करावा लागेल. समजा ऍग्रिकल्चर घेतलेला जो हे आहे ऑप्शनल घेतलेला विद्यार्थी आहे, त्याला जीएस मध्ये किंवा प्रिलिम्स मध्ये हेल्प होणार नाहीये मेन्स मध्ये आणि प्रिलिम्स मध्ये. मेन्स मध्ये जीएस ला, मेडिकल सायन्सला नाही होणार आहे, हिस्ट्री वाल्याला होणार आहे. सेम आपण बघितलं पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स चा फायदा कॉन्स्टिट्यूशन सरळ 15 ते 20 क्वेश्चन येणार आहेत प्रिलिम्सला, आणि मेन्सला जवळपास जीएस 1 मध्ये आणि जीएस 2 मध्ये आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. इनफॅक्ट आपण असं म्हणू शकतो जीएस 2 पूर्णपणे तिथं कव्हर होऊ शकतो आपला. फक्त गव्हर्नन्सचा पार्ट, सोशल वेलफेअरचा पार्ट वेगळा राहणार आहे. सो अशा विचाराने सुद्धा कित्येक स्टुडंट सिमिलॅरिटी इन जीएस काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, या दृष्टीने विचार करतात. 6वा महत्वाचा पॉइंट हा इथलाच आहे, पण त्याचा वेगळ्या अँगलने विचार केला पाहिजे, दॅट इज सिलेबस. आता सिलेबस इथल्यापेक्षा इथं वेगळा काय आहे? इथं बघितलं आपण पूर्णपणे एक
क्वांटिटेटिव्ह वेने, की हा सिलेबस आहे तो आपल्या जीएस मध्ये किती हेल्प करणार आहे, प्रिलिम्स मध्ये किती हेल्प करणार आहे, म्हणजे किती कमी अभ्यास करावा लागेल आपल्याला तिथं. आता सिलेबसचा वेगळ्या अँगलने हे म्हणजे त्याचे डायमेन्शन्स काय आहेत सिलेबसचे. उदाहरणार्थ आपण हिस्ट्री ऑप्शनल घेतला, पूर्णपणे स्टॅटिक आहे, काहीही चेंज होणार नाही. एकदा तयारी केली तर आपल्याला फक्त त्याची रिव्हिजन करायची. पण त्याचबरोबर सिलेबस प्रचंड व्हास्ट आहे, 4 पोर्शन मध्ये डिवायडेड आहे, एन्शियंट, मिडिवल, ओके, मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्री. तो सिलेबस खूप मोठा आहे, पण त्याचा अप्रोच एकदा कळाला, पूर्णपणे काय आहे तो सिलेबस, तो पूर्णपणे स्टॅटिक आहे. पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स अशा दृष्टीने बघितलं तर त्याचा पेपर 1 स्टॅटिक आहे आणि पेपर 2 काय आहे, डायनॅमिक म्हणतो आपण ज्याला, चेंजिंग वेने त्याचा इंटरनॅशनल रिलेशन्सने विचार करेल. जनरली बहुतांश ऑप्शन्स मध्ये कसं आहे, पहिला पेपर हा काय असतो, हा स्टॅटिक असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो डायनॅमिक, ज्याला आपण अनालिटिकल म्हणू शकतो, त्या वेने असतो. सो या क्रायटेरियांचा विचार करून आपल्याला काय केलं पाहिजे, बेसिकली ऑप्शनल सिलेक्ट करताना 100% विचार केला पाहिजे. जर आपण रॅन्डम डिसिजन घेतली, आता रॅन्डम म्हणजे काय असते, तर सगळ्यात पहिलं जे आहे की मला कोणत्या तरी फ्रेंडने काय रेकमेंड केलंय, माझ्या मित्राने घेतलाय म्हणून मी घेतोय. दुसरा, एखाद्या सिलेक्टेड कॅन्डिडेटचा ऑप्शनल होता म्हणून मी घेतोय. ओके. तिसरा, मला काय आवड आहे याच्यातली म्हणून मी घेतोय. चौथा, फक्त मला ग्रॅज्युएशनला काय होतं, ग्रॅज्युएशनला हा होता, म्हणजे मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे, मी बॉटनी बॅकग्राऊंडचा आहे म्हणून घेतला. या गोष्टी काय असू शकतात, आपल्याला रिस्की असू शकतात. याच्यातला एखादा फॅक्टर हेल्प करू शकतो, पण जे प्रिव्हियसली मी फॅक्टर्स सांगितलेले आहेत त्या पूर्ण फॅक्टर्स नुसार जर टप्प्याटप्प्याने आपण विचार केला आणि ऑप्शनल सिलेक्ट केला तर ते आपल्याला फायद्याचं पडेल. आता सिलेक्ट करताना एक मेथड ठेवायची, हे क्रायटेरिया तर लावायचे. मी म्हणतो 26 पैकी एक सिलेक्ट करण्याऐवजी आपल्याला इलिमिनेट करत जायचंय. म्हणजे हा नाही, माझं मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये तर मेडिकल गेला, माझं कॉमर्स बॅकग्राऊंड नाहीये मी कॉमर्स काढून टाकला. हे करता करता शेवटी आपल्याकडे 5 ते 6 ऑप्शनलची लिस्ट उरेल. मग बाकीचे हे जे आहेत, मी जे 6 क्रायटेरिया सांगितले इथं, हे 6 क्रायटेरिया लावून त्याला आपण डिसिजन घेतली पाहिजे. जर आपण लिस्ट घेतली आणि इमिडिएटली त्यात बघितलं आणि एलिमिनेशन हा क्रायटेरिया लावला त्याला, तर फटाफट कमीत कमी 20 ऑप्शनल असेच निघून जाणार. म्हणजे आपल्याला डिसिजन घेण्याचा जो हे आहे तो शॉर्ट होत जाईल. मग आपण फक्त तेवढा 6चाच विचार करू शकतो, बाकीच्यांची विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. सो ऑप्शनल आपण कोणता सिलेक्ट करतो, कारण पुढचे 2 ते 3 महिने आपण काय करणार आहोत, त्या ऑप्शनलला देणार आहोत. आपण फक्त सिलेक्ट करून थांबणार नाही आहोत. एक ऑप्शनल तयार करायला बेसिकली आपल्याला 60 ते 90 दिवस जाऊ शकतात. अतिशय चांगल्या रीतीने आपण तयारी केली, चांगला गायडन्स असला, चांगलं मटेरियल आहे आपल्याकडे, एक आपल्याकडे अप्रोच आहे, तर आपण 60 ते 90 दिवसात एक ऑप्शनल आरामात तयार करू शकतो. कोणत्या लेवलने? कोणी म्हणेल 100%, नाही. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कधीही तयारी पूर्ण होत नसते. आपल्याला कॉम्पिटिशनला बीट करून आतमध्ये जायचंय, तर तेवढ्या लेवलने नक्कीच एक साधारण 90 दिवसात आपण खूप अतिशय उत्कृष्टरित्या याची तयारी करू शकतो. सिलेबस प्रॉपर बघितला पाहिजे, सांगितलेल्या क्रायटेरिया प्रमाणे इलिमिनेशन लावून 5 ते 6 ऑप्शनल पर्यंत ही लिस्ट छोटी आणायची. छोटी आणल्यानंतर 5 ते 6 मधनं आपल्याला जे मी 6 क्रायटेरिया सांगितले याच्यापूर्वी ते लावून बघायचे. माझी आवड कोणती आहे, सिलेबस काय, डायनॅमिक आहे, स्टॅटिक आहे, माझी आवड कोणती आहे. मला न्यूजपेपर वाचायला आवडतात तर मी PSIR कडे जाऊ शकतो. मला पूर्णपणे स्टॅटिक पाहिजे, एकदा तयारी केल्यानंतर फक्त रिव्हिजन करायची, लाईक दॅट. जीएस मध्ये काय आहे, स्मार्ट अप्रोच असू शकतं. या क्रायटेरियानुसार हे अजून तुम्ही हळूहळू मिनिमाइज करत
2 ऑप्शनल पर्यंत आणलं पाहिजे. आणि फायनली या 2 ऑप्शनल मधनं तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे. तिथंही समजा कन्फ्युजन होत असलं तर एखादं अँसर या ऑप्शनलचं आणि एखादं अँसर या ऑप्शनलचं आपण काय केलं पाहिजे, लिहून बघितलं पाहिजे. समजा एखाद्याचं हिस्ट्री आणि PSIR मध्ये कन्फ्युजन आहे, स्टील हे 6 क्रायटेरिया लावल्यानंतर, तर त्याने काय करायचं. आता कोणी म्हणेल सर आम्हाला पहिली तयारी करावी लागेल मग लिहावं लागेल. पूर्ण ऑप्शनची का तयारी करायची. हिस्ट्रीतले 2 टॉपिक घ्यायचे किंवा एक टॉपिक घ्यायचा त्याची तयारी करायची. PSIRचा एक टॉपिक घ्यायचा त्याची तयारी करायची. त्याची प्रॉपर आन्सर एक एक लिहायचं आणि ते चेक करून घ्यायचं. गायडन्स सुद्धा किती प्रॉपर असावा लागेल हे लक्षात ठेवायचं. फक्त चेक करून घेताना ते प्रॉपर याच्याकडनंच चेक झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती व्यक्ती रेकमेंड करू शकेल. कारण ही पूर्ण लाईफची आपल्या डिसिजन असू शकते, हे लक्षात ठेवा. खूप मोठी डिसिजन आहे आणि त्यानुसार जर आपण सिलेक्शनला गेलो तर नक्कीच आपल्याला काय होईल, ह्या ऑप्शनल सिलेक्शन हे फायनल सिलेक्शनला अतिशय वेगाने घेऊन जाईल. रॅन्डम विचार करणं आणि पुढे लाईन आहे त्या लाईनला फॉलो करणं हे आपल्यासाठी रिस्की असू शकतं. ओके, म्हणजे फ्रेंडने, आपण जसं बघितलं, फ्रेंडने घेतलाय, ओके, मला वाटतंय मी करू शकतो, माझं बॅकग्राऊंड आहे, याच्यापूर्वी सिलेक्ट झालेल्याचा हा ऑप्शनल आहे, मग ते खूप रिस्की आहे. सो नेहमी सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, ऑप्शनलला वेटेज 30% आहे. बी प्रोफेशनल, जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे. मला GS ला सुद्धा काही हेल्प होतोय का, इतर क्रायटेरिया यांचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट केला पाहिजे. म्हणूनच आपण ज्या गोष्टीसाठी 90 दिवस देणार आहोत पुढचे, किंवा मे बी 6 महिने देणार आहोत, 1 वर्ष देणार आहोत, ज्याच्यावर आपलं लाईफ डिपेंड आहे, अशी गोष्ट किमान आपण रॅन्डमली सिलेक्ट नाही केली पाहिजे. ती सिलेक्ट करण्यासाठी 1 दिवस 2 दिवस दिले तरी चालतील. मी म्हणतो 1 आठवडा गेला आपल्याला ऑप्शनल सिलेक्ट करायला, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा तो ऑप्शनल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढचे 6 महिने द्यायचे आहेत, आपल्याला त्याच्यावर एक्झाम द्यायची, हे लक्षात ठेवा. सो 5 दिवसांचा डिले हा खूप मोठी गोष्ट नाहीये, किंवा 2 दिवसात पण आपण हे डिसिजन घेऊ शकतो. तो डिले हा डिले नाहीये, हे प्रिपरेशन आहे, रेडीनेस आहे पुढच्या आपल्या प्रॉपर तयारीसाठी. मला वाटतं या व्हिडिओमधनं सगळ्यांना एकदम प्रॉपर अंडरस्टँडिंग झालं असेल की ऑप्शनल सिलेक्शन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या पोस्टसाठी आणि त्याला आपल्याला कोणत्या दृष्टीने विचार केला पाहिजे. ओके, क्रायटेरिया इथं सांगितलेले आहेत. होप सगळेजण ते प्रॉपर लावतील, एका पेपरवर ते जॉट डाऊन करतील आणि त्यानुसार आपला ऑप्शनल सिलेक्ट करतील. ऑल द बेस्ट.